तर नमस्कार फ्रेंड्स, आपण बेसिक सिरीजमध्ये बेरीज वजाबाकी पाहिला आहे. आता आपण गुणाकार बघणार आहोत. तर गुणाकार कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. जर समजा एक अंकी संख्येचा गुणाकार तर 8 गुणाकारात 7 असेल तर काय असते गुणाकारामध्ये 7चा पाढा 8 पर्यंत म्हणा किंवा 8चा पाढा 7 पर्यंत म्हणा, म्हणजे आपले पाढे पाठ पाहिजे. 7 8 56 हे झालं तुमचं उत्तर. हा झाला तुमचा गुणाकार. जर 2 अंकी संख्यांचा असेल समजा 88 गुणाकारात 7 आहे तर हा कसा करायचा हे बघा. 7चा पाढा 8 पर्यंत म्हणायचा, बरोबर. 7 8 56 उरला 5. जो 5 आहे तो डायरेक्ट इथं न लिहिता 56 आला ना, मग या 56 मधला 6 इथं दिला. हा जो 5 आहे हा हातच्याला लिहायचा, बरोबर. 7 8 56 56 आणि 5. आता 56 ने 5 किती होतात 61, म्हणजे 616. तसाच दुसरा प्रश्न बघा. जर 3 अंकी संख्या असेल तर 9 8 7 म्हणजे 987 गुणाकारात 5 आहे. तर काय करायचा, 5चा पाढा 7 पर्यंत 8 पर्यंत 9 पर्यंत असं म्हणायचा, बरोबर. तर 5 7 35 हातच्याला 3, मग जो 35 आहे म्हणजे 35ला 5 आपण इथं लिहिला आणि हा जो 3 आहे याला काय करायचं हातच्याला द्यायचा, बरोबर. मग 5 8 40 40 आणि 3 43, मग 43चा 4 हातच्याला द्यायचा. 5 9 45 45 आणि 4 49, म्हणजे 4935. 4935. अजून समजा 4 अंकी संख्या राहिली तर, मग 4 अंकी संख्या जर राहिली तर समजा 8 7 5 6 म्हणजे 8756 गुणाकारात 9 असं राहिलं तर काय करायचं, म्हणजे 9चा पाढा 6 पर्यंत म्हणायचा, 5 पर्यंत 7 पर्यंत 8 पर्यंत, आणि जी डबल संख्या आली तर एक हातच्याला द्यायची आणि तो हातच्या त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस प्लस करायचा. मग आता काय नामसक 54, मग तो 54 डायरेक्ट न लिहिता 5 काय करायचा हातच्याला, 9 5 45 45 आणि 5 किती झाले 50, हातच्याला अजून 5, 9 7 63 63 आणि 5 किती झाले 68, हातच्याला 6, 9 8 72 72 आणि 6 किती झाली 78. असा तुमचा झाला वरती 1 अंकी 2 अंकी 3 अंकी आणि 4 अंकीपर्यंत गुणाकार. आता जर समजा मग असं जर राहिलं तर 2 अंकी खाली पण 2 अंकी वरती पण 2 अंकी, तो गुणाकार कसा करायचा बरोबर. तर तो आहे, जर समजा तुम्हाला दिलं की 75 गुणाकारात 25, मग हा गुणाकार कसा करायचा. मग ह्या गुणाकारासाठी काय करायचं, 5चा पाढा पहिले 5 पर्यंत 7 पर्यंत, मग नंतर 2चा पाढा. तर 5चा पाढा 5 पर्यंत 5 5 25, तो 25 इथं लिहिता आजच्याला 2, 5 7 35 35 ने 2 37 किती झाले 375. मग आता 375 झाले ना, मग या 2चा गुणाकार करून लिहिण्यासाठी म्हणजे एक घर आपल्याला इकडे सरकायचं. मग आता 2चे गुणाकार करायचा, बरोबर. म्हणजे एक संख्याचा गुणाकार केला, आता दुसरी संख्येचा गुणाकार करायचा. 2चा गुणाकार 5 पर्यंत 2 पंचे 10 आजच्याला 1, 2 साती 14 14 आणि 1 15 ॲज इट इज. मग आता यांची दोघांची बेरीज करायची. 5 अशी 5 7 अशी 7 3 5 8 आणि हा 1 1875. हा झाला तुमचा 2 अंकी. आता जर इथं झालं 8 0 2 802 गुणाकारात 34 आहे तर काय करा. मग आता इथं देखील तसंच करायचं. 4चा पाढा 2 पर्यंत 4 दुणे 8, इथं आजच्याला काही द्यायची गरज नाही. आता 4चा पाढा 0 पर्यंत 4 0 0 4 8 32. आता एक घर पुढे सरकायचं, म्हणजे आता 3चा पाढा बोला 3 दुणे 6, 3चा पाढा 0 पर्यंत 3 0 0 3 8 24 करा बेरीज. 8 अशी 8 6 अशी 6 आणि 2 अशी 2 3 आणि 4 7 आणि हे 2. म्हणजे गुणाकार एवढा काही कठीण नसतो, पण तरी आपण तो गुणाकार बेसिक सिरीज म्हणून गुणाकार आपल्याला घ्यावा लागतो, बरोबर. पुढचा टॉपिक. आता कधी कधी काय असतं माहिती आहे का, गुणाकारामध्ये असं तुम्हाला दिलेलं असेल 7 गुणाकारात 8 गुणाकारात 9 गुणाकारात 4 आणि गुणाकारात 0. 0 हा गुणाकारामध्ये कुठेही जर राहिला तर उत्तर काय असतं डायरेक्ट 0, म्हणजे याचं फायनल उत्तर काय राहील 0 राहील. जर समजा असं राहिलं 7 गुणाकारात 5 गुणाकारात 4 गुणाकारात 0 4 गुणाकारात 0
गुणाकारात 9, गुणाकारात 5, म्हणजे आता कुठेही काही कितीही संख्या लिहून घ्या, मध्ये शून्य आला, सर्व गुणाकारचे चिन्ह आहे, तर उत्तर काय असतं? नेहमी शून्य असतं, बरोबर. हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला जर सांगितलं 88 गुणाकारात शून्य, याचं उत्तर काय राहील? शून्यच राहणार आहे. म्हणजे गुणाकार कुठेही राहिला, गुणाकार मध्ये जर शून्य दिलेलं असेल तर उत्तर काय असतं? शून्य असतं. म्हणजे गुणाकार म्हणजे बेसिक मध्ये शून्य आणि इतर 2-3 अंकी संख्यांचा गुणाकार आपण पाहिलेला आहे. तर अजून एक गुणाकार आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. तो कसा करायचा? दशांश अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे कसा करायचा? दशांश चिन्हांचा किंवा अपूर्णांकाचा किंवा अपूर्णांकाचा शॉर्टकट मध्ये मी लिहून देतो. गुणाकार कसा करायचा? दशांश म्हणजे काय? जर समजा 2.5 गुणाकारात 0.5 असेल तर यांचा गुणाकार कसा करायचा, बरोबर. तर तो कसा करायचा? जेवढं काय पॉईंट वगैरे विसरून जायचं. पहिले पॉईंट आपण विसरलो, 5 लिहिला, करा गुणाकार. याचं काय इथं पॉईंट वगैरे आपण कट केले, विसरलो. आता काय करायचं? 5 5 25, आजच्याला 2, 5 2 10, 2 12, 125 झाले. आता पॉईंटचा विचार करायचा. पॉईंट 1 2, 2 घरानंतर पॉईंट आहे, म्हणजे याच्या एक घरानंतर पॉईंट आणि याच्या एक घरानंतर पॉईंट, म्हणजे हा एक आणि हा एक, 2 पॉईंट आहेत, म्हणून एक घर सोडायचं, दुसरं घर सोडायचं आणि इथं पॉईंट द्यायचा, म्हणजे 1.25. जर तसं समजा दुसरं उदाहरण, आता इथं पॉईंट आहे, 2.54 गुणाकारात 3.2 आहे, तर कसं करायचं? आता इथे देखील काय करायचं? पॉईंट वगैरे विसरायचा, म्हणजे याला आपण डायरेक्ट 254 लिहून घेऊ आणि गुणाकारात 32. मग आता गुणाकार करायचा. 2 चौक 8, 5 दोन्ही 2 पंचे 10, आजच्याला 1, 2 दोन्ही 4 आणि 1 5, 508, एक घर पुढे सारखा. 3 चौक 12, आजच्याला 1, 3 5 15 आणि 1 16, आजच्याला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7. आता करा बेरीज. 8 2 5 आणि 6 11, आजच्याला 1 7 आणि 1 8, म्हणजे 8128 आलं. पण आता पॉईंटचा विचार करायचा. याच्यानंतर किती करायचं? 1 2, याच्यानंतर 1, म्हणजे टोटल किती दिले? 3. मग 1 2 3, मग हा दिला पॉईंट 8.128. म्हणजे दशांश चिन्हाचा गुणाकार देखील आपल्याला असा करता येतो, बरोबर. तर आपण गुणाकार मध्ये 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, खाली 2 अंकी, 3 अंकी आणि दशांश चिन्हाचा गुणाकार पाहिलेला आहे. तर पुढच्या सिरीज मध्ये आपण पाहणार आहोत भागाकार. एकदम फास्ट बेसिक